नमस्कार. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कह्यात येत नसते, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जाळ्यामध्ये येत नसते किंवा आपल्या बाजूने वळत नसते, तेव्हा एक साधी नीती वापरली जाते की ती विरोधकांच्या जवळ असू नये याची काळजी घ्यायची. संभ्रम पसरवायचा, भ्रम निर्माण करायचा, शंका निर्माण करायची आणि या शंकेतून आपलं इप्सित साध्य करून घ्यायचं. इप्सित काय आहे? एक शक्ती जी आपल्या मागे उभी राहू शकत नाही किंवा येणार नाही, ती आपल्या विरोधकाच्या मागे उभी असेल तर त्या शक्तीच्या मनामध्ये विरोधकांच्या विषयीचा संशय, संभ्रम निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून ते त्यांच्यापासून दूर गेले पाहिजेत. आपोआप यांचं बळ वाढत जातं. याला वजाबाकीचं राजकारण म्हणतात. ते वजाबाकीचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना उबाठा या दोन्हीही सुसज्ज झालेले आहेत. आजकाल या दोन्ही पक्षांना ब्राह्मणांचा पुळका येऊ लागला आहे आणि याच पुळक्यातून हे वेगवेगळ्या कृती करू लागलेले आहेत. घटना क्रमांक 1, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, ज्याची पोटनिवडणूक आता साल चालू आहे 2023, महिना चालू आहे फेब्रुवारीचा. निवडणूक संपता संपता हा महिनाही संपून जाईल, म्हणजे मार्च 23 ते साधारणतः 12-13 महिन्याचा हा कालावधी. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल, लोकसभेची लागेल, विधानसभेची लागेल. या कालावधीपुरता म्हणजे जेमतेम वर्षभर भोगायच्या आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षानं मुक्ता टिळक या ब्राह्मण उमेदवाराच्या जागी ब्राह्मण उमेदवार दिला नाही याचीच अवई उठवली जाते आहे आणि त्यातून गोंधळ घातला जातो आहे की भाजपवर ब्राह्मण नाराज. बरं, जी ब्राह्मण मंडळी सातत्यानं याचा दावा करतायत की मुक्ता टिळक यांचे पती किंवा मुलाला तिकीट दिलं पाहिजे, तीच ब्राह्मण संघटनेची मंडळी एका विषयात वेगळी भूमिका आणि दुसऱ्या विषयात वेगळी भूमिका घेतात. जेव्हा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेचा विषय येतो तेव्हा त्यांना वाटतं की अशा स्वरूपाची घराणेशाही असता कामा नये, मुंडेंचं तिकीट मुंडेंच्या लेकीलाच का, असा प्रश्न ते विचारतात. पण तिथे मात्र टिळकांचं तिकीट टिळकांच्या मुलाला किंवा पतीला दिलं जावं अशी भूमिका मांडतात. ही जरा दुटप्पी असते. अर्थात या भूमिका मांडण्यामागचं कारण पंकजा मुंडेंचा राग, टिळकांचं प्रेम असं नाही आहे, तर ज्या मालकांनी आपल्याला यासाठी नियुक्त केलं आहे त्यांच्या प्रती निष्ठा दाखविण्यासाठी, मालकाचं भलं करण्यासाठीची ही तरतूद आहे. एवढं नक्की, ही आमदारकी 12-13 महिन्याच्या पेक्षा अधिक काळ उपभोगता येणार नाही आहे आणि तिथे भाजप ब्राह्मण समाजाला तिकीट देत नाहीये. म्हणून जो काही कांगावा केला जातोय तो शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून केला जातो आहे. कारण शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हेच दाखवायचं आहे की भाजपापासून ब्राह्मण दुरावत आहेत. त्यात फायदा एक आहे, एक संघटनेचा नेता उठतो, म्हणजे कर्नाटकी नेता एक, ज्याला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांच्या विषयी फार प्रेम आणि तो उठतो आणि तो म्हणतो की 40 मतदारसंघात ब्राह्मणांचा पराभव होईल. मला हसू येतं कधी कधी. हे सगळं भाजपचा पराभव करण्यासाठीच चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं. भाजपनं तिकीट कोणाला द्यावं, ब्राह्मण समाजाने एकसंधपणे कोणाच्या मागे उभं राहावं, हा समाजाचा सार्वत्रिक प्रश्न आहे. यात माझा काही व्यक्तिगत रोल किंवा निर्णय देणे किंवा डायरेक्ट करणे असा अजिबात हेतू नाही. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला ब्राह्मण समाजाच्या विषयी प्रचंड आकस मनामध्ये आहे, प्रचंड आकस, ज्या ब्राह्मणांना राष्ट्रवादीचं हे प्रेम वाटतं त्यांनी जयंत पाटलांची वाक्य ऐकावीत, ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी धनंजय मुंडेंची वाक्य ऐकावीत, ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी अमोल मिटकरीची भाषणं ऐकावीत, ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी जितेंद्र आव्हाडांची भाषणं ऐकावीत, ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी शरद पवारांचं हे भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं. ऐका. आम्ही मूर्ती घडवल्या, तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि साल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही की ब्रह्मा विष्णू महेश हा आम्ही आमच्या छंदीने बनवला, हा तुमचा देव, तर तुमचा देव बनवला आहे. तुमच्या देवाचे भाव आम्ही आहोत, तुमच्या देवाचे भाव आम्ही आहोत आणि त्यामुळे आमच्या अन्याय हा आम्ही सहन करणार नाही. ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी सुप्रिया सुळेंची मागच्या काळातली विधानं ऐकावीत, ज्यांना प्रेम वाटतं त्यांनी अजित पवार मागच्या काळात काय बोललेत
तेही ऐकावं. ऐकावं, प्रत्येकाने ऐकावं. राष्ट्रवादी काँग्रेसचं ब्राह्मणांवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे का? आपल्या लेकराला प्रेम आहे असं दाखवून दूध पाजायला लावून स्तनाग्रांनाच विष लावणारी पुतना मावशी लेकराला मारायसाठी आली आहे की तोडायसाठी आली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला ब्राह्मणांविषयी एवढं प्रेम कसं यायला लागलं हा प्रश्न आहे. ज्या पक्षाची नव्याने पक्षात आलेली उपनेता सुषमा अंधारे सातत्यानं ब्राह्मणांच्या नेत्यांवरती संतांवरती टीका करत आली आहे, त्या सुषमा अंधारेच्या वाक्यांना आठवा आणि उद्धव सेनेचं प्रेम हे ब्राह्मणांवरचं खरं प्रेम आहे का एवढं तपासावं. मला बाकी फार काही सांगायची आवश्यकता नाही आहे. कसब्यात ब्राह्मणाला उमेदवारी दिली नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष ब्राह्मणांचा मारेकरी झाला असं होत नाही, असं चित्र निर्माण केलं जातं आहे. म्हणजे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना तिकीट दिलं. अरे गिरीश बापट तर पुण्याचे खासदारच आहेत, आता ते दवाखान्यात आहेत, त्याला भाजप काय करणार? मुक्ता टिळकही मागच्या दीड वर्ष दवाखान्यातच होत्या, त्याला भाजप काय करणार? जसे बापट दवाखान्यात आहेत तशा टिळक दवाखान्यात होत्या. काही राजकीय सोयी केल्या जातात पण त्यात भाजपने द्यावं असं माझंही मत आहे, पण नाही दिलं म्हणून भाजपपासून ब्राह्मणांनी दूर जावं असा जो काही कांगावा चाललेला आहे ना, त्या कांगाव्याविषयी मला बोलायचं. म्हणजे जे लोण्याचा गोळा 2 बोकी खाणार आहेत ते न खाता माकडांनी खाऊन टाकण्यासारखा असा काहीसा प्रकार चालला आहे का? किंवा आपल्या मागे उभे न राहणारी शक्ती एकसंधपणे अन्य कोणाच्या तरी मागे जावी यासाठी हे सगळं चाललंय. बरं, ब्राह्मणांचा स्वतंत्र पक्ष महाराष्ट्रात निर्माण केला तर त्या कन्नडी नेत्याला जसं 40 जागांवर भाजपला फटका बसेल असं वाटतं, तसं 40 जागांवर विजयाची शक्यता तरी आहे का हे नेत्यांनी तपासणं आवश्यक आहे. चला, इथे एकावर मी या निष्कर्षावर आलोय असं अजिबात, म्हणजे एकाच वाक्यावर या निष्कर्षावर मी आलोय असं अजिबात. आता सरसंघचालकांच्या वाक्याचा किती गैरअर्थ काढला गेला हे तपासा. म्हणजे एकाच वेळी 1, 2, 3 घटना जेव्हा घडत असतात काही डॉट जोडावे लागतात आणि ते डॉट जोडता जोडता संगती सापडून जाते. म्हणजे या एकाच मुद्द्यावर मी येतोय असं अजिबात नाही. जरा डॉट जोडूया. सरसंघचालकांनी मुंबईमध्ये संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त एक भाषण केलं आणि त्या भाषणातल्या एका शब्दाच्या आधारावर जो काही हल्लकल्लोळ माजलेला आहे ते भाषण मी तुम्हाला ऐकवतो, ऐका. आपल्या समाजाकडून हा जात सहन करत कल्याण बुद्धीनी पण व्यवहार शिकवणारे घरचे लोक सुद्धा विरोध करत असूनही त्यांनी आपला हा बाणा सोडला नाही. त्यांना या गोष्टींचा मोह नव्हता आणि ही सगळी उपेक्षा वगैरे पाहताना त्यांच्या मनात आलं की जे सत्य आहे ते मला शोधलं पाहिजे. ते शाश्वत सुखाचं निधान आहे असं म्हणतात, ते काय आहे, तसं खरंच ते आहे का? सांगोवांगी जाणार नाही मी, प्रत्यक्ष प्रतीती पाहीन. आणि ती त्यांनी पाहिली, रामानंदाच्या संगतीत ती प्राप्त करून घेतली आणि त्यांना ज्ञान झालं सत्य हाच ईश्वर आहे. ते सत्य असं सांगतं की मी सर्वभूती आहे आणि त्याच्यामुळे रूप नाम काही असलं तरी योग्यता एक आहे, मान सन्मान एक आहे, आपलेपणा सर्वांविषयी आहे, कोणीही उच्च नीच नाही. शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगत असतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो आहोत. हा भ्रम दूर करायचा आहे. आपलं ज्ञान आहे, आपली परंपरा आहे, ते हे सांगत नाही, हे सांगितलं पाहिजे समाजाला. ती परंपरा काय सांगते? ती परंपरा म्हणते सत्य आणि धर्म, तिसरं कर्म, हे सोडू नका. ऐकलं? यात स्पष्टपणे लक्षात येतं की पंडितांनी हा सगळा गोंधळ केलाय जातीपातीत वाढवण्याचा. ते म्हणतात सत्य हाच ईश्वर आहे, ईश्वर म्हणजे मी सर्वाभूती आहे, कोणतीही उच्च नीचतेची भावना नाही. आपण भ्रमिष्ट झालो आहोत आणि हे भ्रमिष्ट करण्याचं काम पंडित लोकांनी केलेलं आहे.
एक तर मुळात लक्षात घ्या, मोहन भागवत सरसंघचालक हे स्वतः मराठीत बोलतायत, हिंदीत अन्य भाषेत नव्हे. मराठीत ब्राह्मणांसाठी पंडित हा शब्द वापरला जात नाही. तो पंडित हा शब्द उत्तर भारतामध्ये वापरला जातो. मोहन भागवत महाराष्ट्रीयन आहेत आणि महाराष्ट्रीयन माणूस ब्राह्मणांच्यासाठी ब्राह्मण हाच शब्द वापरतो. राष्ट्रवादी काँग्रेस बामण हा शब्द वापरतो, तर बाकी सगळे लोक ब्राह्मण हा शब्द वापरतात. पंडित या शब्दाचा ढोबळ मानाने मराठीतला अर्थ ज्ञानी, हुशार असाच होतो. विद्वान, ज्ञान मिळवलेला, हुशार असाच घेतला जातो. पंडित या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा घेतला जात नाही. मोहन भागवत असं म्हणाले, जे ज्ञानी होते त्यांनी हा भ्रम पसरवला, जातीपाती वाढवल्या, हा त्यांचा दोष आहे. ईश्वर सर्वाभूती आहे, तो सर्वांसाठी आहे, उच्च नीचतेची भावना नाही, हे आमच्या धर्मग्रंथात सुद्धा लिहिलेलं आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेत पंडित हा शब्द वापरलेला नाहीये ब्राह्मणांसाठी. ब्राह्मण असाच आहे आणि ब्राह्मण जात नव्हे, ब्राह्मण कर्म आहे आणि जो ते कर्म करतो त्याला ब्राह्मण म्हटलं जातं, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे भुजबळांनी हे स्पष्ट केलंय. भुजबळांनी हे स्पष्ट केलंय, भुजबळांच्या भाषणात हे स्पष्ट झालंय. जे बाकी कोणी करायचे तुम्हाला सांगतोय मी. पंडित हा शब्द विद्वान, ज्ञानी या अर्थाने आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून, उबाठा सेनेकडून पंडित या शब्दाचा अर्थ जाणीवपूर्वक ब्राह्मण सांगितला जातो आणि मोहन भागवत ब्राह्मणांच्या विरोधात बोलले अशा अर्थाने चर्चा वाढवली जाते. भागवतांना स्पष्टीकरण करावं लागतं. पुन्हा तीच नीती, जी ताकद आपल्या मागे उभा राहू शकत नाही ती भागवतांच्या संघटनेच्या मागे उभी राहू नये यासाठी केली गेलेली व्यवस्था. जी ताकद शिवसेनेच्या मागे, शिवबाठाच्या मागे उभी राहू शकत नाही, राष्ट्रवादीच्या मागे उभी राहू शकत नाही, ती भाजपच्या सोबत जाऊ नये यासाठीची व्यवस्था, ती संघाच्या सोबत जाऊ नये यासाठीची ती व्यवस्था. हा ट्रॅप आहे. हा ट्रॅप ओळखणार आहे कोणी? ज्यांनी कधीच तुम्हाला चांगलं म्हणलं नाही, त्यांचा पुळका का वाढलाय याचा जरी विचार केलात तरी या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील. अपेक्षा आहे पंडित असलेला समाज या गोष्टी समजून घेईल, न समजेल तर तो पंडित नाही हे सिद्ध होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.